हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. एक तेलंगी ब्राह्मण द्रव्येच्छेनी तीर्थयात्रा करत होता. तीर्थयात्रा करत करत तो अक्कलकोटला आला. स्वामी दर्शन घेऊन हात जोडून स्वामींपुढे उभा राहिला. तसं स्वामी महाराज म्हणाले, अरे ब्राह्मणा, काय इच्छा धरून आलायस बाबा? तसं हा ब्राह्मण म्हणाला, मी दारिद्र्यानं गांजलोय महाराज. कर्जही भरपूर झालंय, तरी कृपा करून मला कर्जमुक्त करा हो. हे ऐकलं आणि स्वामी महाराज म्हणाले, अरे आम्ही संन्यासी आहोत बाबा, आमच्याजवळ काही द्रव्य नाही बरं. पाहिजे असेल तर त्या तिथली माती नाही तुला हवी तेवढी. ब्राह्मण म्हणाला, माती घेऊन मी काय करू? तसं स्वामी म्हणाले, नको असेल तर हो चालता. पण मनामध्ये म्हणतोय, स्वामी महाराज एवढं म्हणतायत तर घेऊया एखादं ढेकूळ बरोबर, पार्थिव करायला तरी उपयोग होईल. असा विचार करून एक हातात मध्ये बसेल असं एक ढेकूळ मातीचं त्यानं घेतलं. स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन घरी निघाला. वाटेमध्ये त्याला ते गाठोडं जड लागायला लागलं. का बरं जड लागतंय म्हणून सोडून बघितलं, तो आश्चर्य हो, त्या ढेकळामध्ये चांदी दिसायला लागली मातीच्या ऐवजी. परमानंद झाला त्याला. स्वामींच्या आतर्क्य लीलेचं आश्चर्य बघून स्वामी नामाचा जयघोष करत करतच तो घरी गेला बरं.